हे नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे तर मित्रांनो, आज काहीच नाही असं विशेष. आज गुरुवार आहे आणि आज गुरुवार आहे आज विशेष दिवस असा आहे की पायलने आज ब्लॉगिंग करायची ठरवलेली आहे, म्हणून तो स्पेशल दिवस आहे आज. तर पायल काय असणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये जरा सांग आपल्या लोकांना. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी जे आमच्या घराचं रिनोव्हेशनचं काम चाललंय, म्हणजे जे नवीन नवीन गोष्टी ऍड केल्या घरामध्ये, जसं की एक बेडरूम बनवली सुनील दादांसाठी आणि तिचं फर्निचर वगैरे याचं काम चालू आहे, तर ते दाखवणार आहे. आणि आमच्या पण बेडरूम मध्ये काही गोष्टी ऍड ऑन करायच्या आम्हाला, त्या पण आम्ही दाखवणार आहे. तर जे पण आमच्या घराचं सगळं काम आतापर्यंत झालेलं आहे ते आमच्या हिंदी ब्लॉगवर तर तुम्ही बघितलं असेल. म्हणजे आमची मराठी ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल ब्लॉग बनवतो. त्याच्यामध्ये घराचं सगळं रिनोव्हेशन बद्दल आम्ही सांगणार आहे, काय काय चेंजेस केले आम्ही आणि का केले ते पण सांगूया. तर असा आजचा हा ब्लॉग असणार आहे, ठीक आहे. ही एक रूम बनवली आहे जे की किचनच्या शेजारी आहे आणि इथं आमची जागा अशी कमी म्हणजे वापरत नव्हती ना, तर मग इथे एक रूम बनवून टाकली आहे. पत्र्याचीच आहे, कारण की इथं आम्ही फक्त सामान ठेवणार आहे जे की आमचं अनवॉन्टेड आहे, जसं की गहू साठवून तो आम्ही ते इथं ठेवणार. ते इथं ठेवणार आहे. दळण्यासाठी धान्य वगैरे जे आहे ते आमचं इथं राहणार आहे. परत जे गोण्या वगैरे असत्या, परत काय बारदन, हे सगळं जे शेतीसाठी नंतर लागते त्या गोष्टी आम्ही इथं ठेवतो. त्या आम्ही आधी त्या रूम मध्ये ठेवायचो जिथं बाथरूम वगैरे होते तिथं. आता तिथली रूम आम्ही क्लीन करून ते सगळं सामान इकडे ठेवणार आहे आणि तिकडं आम्ही किराणा वगैरे हे गोष्टी ठेवायचा ना. तर त्याचे साधे आले दरवाजे दोन्ही पण. आणि ह्या रूम मध्ये आज काम चाललंय आमचं, तिकडचं सामान इकडं आणायचं. आत्यांनी कामाला सुरुवात केली आहे. मी तोपर्यंत माझं घरातलं काम आवरत होते. आता माझं काम झालंय, मी पण त्यांना हेल्प करते आणि ही रूम पूर्ण आम्ही आता सजून टाकू त्या सामानाने. चिपकली. पालीला घाबरले हो. हे जे कपाट आहे ना, हे मम्मीच्या लग्नातलं कपाट आहे बरं का. मम्मीला लग्नात कन्यादान मिळालं होतं हे कपाट. किती वर्ष झाले मम्मी तुझ्या लग्नाला? तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले? थांबी घेतो बाहेर. पाले त्याच्यात अजून पाले त्याच्यात. किती वर्ष झाले? आणि 2 मिनिटापूर्वी काय म्हणत होत तुम्हाला? हा. तेव्हा तिथं बसली 31 वर्ष झाली. हा, 31. 31 वर्षात बघा कपाटाची काय हालत झाली. काय हालत नाही, ते टिकलंय. कुठे आहे? फक्त त्याचा खालचाच पार्ट आहे. ए पाल बाहेर आहे ग बाई. चल सगळं आले 2 मिनिटं हो. धर. व्हिडिओच्या नादात माझ्या अंगावर निघाली पाहिजे. वरती उचला ना थोडस. नाही बसली सगळ्यात डरपोक घरातले चिपकलीला हेच कावर. पात्रा लागल मधून पाय कसे कपडे. मधून ठीक आहे, फक्त वरून खराब झालंय ते. आहे ना. तर ह्या रूम मधला पसारा सगळा शेजारच्या रूम मध्ये न्यायचा आहे. ह्याच साईडने आम्ही रूम बनवली आहे. दाण्यांची गोठी होती तर आम्ही ती नेली आहे त्या रूम मध्ये नेली नाही अजून, त्याच्यातले दाणे काढले आणि ती थोडा वेळ बाहेर ठेवली आहे सुकायसाठी. तिला न्यायला 2 माणसं लागत्या आणि आम्ही 2 जणी कामफी नाही आहे त्याच्यासाठी. तर ही गिरणी पण आम्हाला दाण्यांची तिकडे न्यायची आहे, त्या रूममध्ये ठेवायची आहे. आणि रूम अशी मोकळी केली आम्ही. जो पण एक्स्ट्राचा पसारा होता तो सगळा काढून टाकलाय आणि आता हिचे वरची झटक फटक करून हे बघा सगळं इथलं सामान आम्ही तिकडे शिफ्ट केलंय आणि काहीसं असं बनवलंय. आता हे थोडंसं सामान बाकी आहे, हे आणि इथलं थोडंसं हे आम्हाला तिकडं नेता येईना, तर मग ते आम्ही तसंच ठेवलं आहे. दादा किंवा हे कोणीतरी आम्हाला हेल्प करेल तर ते तिकडे ठेवून देतील धान्य वगैरे ते.
धान्याचं पोतं आहे ते बाजरीच्या, मग ते ठेवतील आणि मग ती पण रूम आम्ही पॅक करून टाकू. आज तिला दरवाजा बसवायचा आहे म्हणजे की ती पॅक होऊन जाईल. आणि आता वेळ झाली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची. दिवसभर तर हेच चालू होतं. सकाळी हे आवरलं आणि मग दुपारी वरती गेले तर वरती आमच्या कबर्डमधले ना थोडेसे चेंजेस करायचे होते, ते केले. तर ते सगळे कपडे आमचे बाहेर काढले. मग मी दुपारी ते लावत बसले. काही बाकी आहे कारण उशीर झाला खूप लावता लावता. जेवणाची वेळ दुपारच्या झाली होती. मी खाली आले, जेवण वगैरे केलं, नंतर चहा वगैरे केला ते कामावाल्या लोकांसाठी, आणि नंतर झाडझूड वगैरे. आणि आता संध्याकाळच्या कामाची वेळ झाली आहे, स्वयंपाक बनवायचा आहे आता संध्याकाळसाठी. आणि मग मी तुम्हाला संध्याकाळी वरती गेले तर दाखवल, की वरती दाखवते कशी रूम बनवली आहे, त्याच्यामध्ये कसे पार्ट वगैरे केले जसे आम्हाला हवे होते तसे. आणि सुनील दादांची पण रूम दाखवेल मी तुम्हाला, बहुतेक आज नाहीतर मग उद्या. तर आमच्या रूमची सध्या परिस्थिती अशी झाली आहे, मधलं सगळं सामान बाहेर आलंय कपाटमधलं, कारण कपाटमध्ये थोडेसे आम्हाला सोयी करून घ्यायच्या होत्या अजून, की ज्याच्यामुळे ना कपाटमधले कप्पे होते, त्याच्यात सामान ठेवल्यानंतर ते ना डायरेक्टली असं दरवाजा उघडला का अंगावरती यायचं. ते आम्ही चेंज करून त्याच्यामध्ये असे पार्ट टाकून घेतले, त्याच्यामुळे हे सगळं सामान बाहेर आलंय. आणि आता स्वयंपाक झाला आहे तर मग जेवण करू आणि मग हे सामान आवरू. दोघांचं पण आहे तर दोघांनी पण आवरावं लागेल. मी त्यांना पण म्हणेल की थोडीशी हेल्प करा, मला आवरू लागा, मग आवरू. आणि तुम्हाला मी सकाळी म्हटले होते की आज मला सुनील दादांची रूम दाखवेल आणि अजून काही चेंजेस झाले घरामध्ये ते दाखवेल, पण ते नाही झाले माझ्याकडून दाखवणे, कारण आमचं वेगळंच काम निघलं. ते काम करीत बसलो, दिवस माझा असाच गेला. तर मी नक्की उद्याच्या ब्लॉगमध्ये सकाळी पहिलं तेच दाखव आणि पूर्ण तुम्हाला सांगल की आमच्या घरात आम्ही काय चेंजेस केले, काय नाही केले, काय राहिले, काय करायचे अजून ते. सो तर ब्लॉगला मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the